पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। लिंग समानता व महिलाविषयी कायदे प्रशिक्षण संपन्न। सिंदखेडा येथील माविन स्थापित कल्पतरू लोक संचलित साधन केंद्र सिंदखेडा व साने गुरुजी कर्मभूमी स्मारक यांच्या संयुक्त विद्यमाने सिंदखेडा येथील 30 गावातील महिलांना लिंग समानता व महिलाविषयीची कायदे याविषयी प्रशिक्षण देण्यात आले। महिलांविषयी असणारे जुने दृष्टिकोन मोडीत काढणं काळाची गरज आहे। जी परिस्थिती शहराच्या महिलांसोबत वर्तन करते तीच परिस्थिती त्या विरुद्ध ग्रामीण भागाच्या महिलांसोबत असते। ही परिस्थिती जर बदलायची असेल तर महिलांसाठी पुढे यावं लागेल, कारण महिलांना नावं ठेवण्याचं काम या महिलाच प्रामुख्याने करत असतात। म्हणून कुठेतरी हे थांबलं पाहिजे, यासाठी आजच्या प्रशिक्षणाचं आयोजन केलेलं आहे, असं प्रतिपादन मुख्य प्रशिक्षक दर्शना पवार यांनी सांगितलंय। सदर प्रशिक्षण आयोजन करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना कायद्यांविषयी आज देखील मोठ्या प्रमाणात अज्ञान आहे आणि हे अज्ञान महिलांना खूप मोठ्या संकटांना बळी पाडत असतं। म्हणून प्रशिक्षित महिला अशा प्रसंगांना चांगल्या पद्धतीने तोंड देण्यासाठी कायद्याविषयी साक्षरता ही काळाची गरज आहे। म्हणूनच आजचे प्रशिक्षण आयोजित केले, असं प्रतिपादन जिल्हा समन्वय अधिकारी जगन्नाथ वानखेडकर यांनी केले। सदर कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष म्हणून सुरेखा देसले, उद्घाटक जगन्नाथ वानखेडकर, मुख्य प्रशिक्षक दर्शना पवार, व्यवस्थापक भूषण ब्राह्मणे, उपजीविका सल्लागार संदीप पाटील, सहयोगिनी अन्नपूर्णा सावंत, रत्ना पाटील, प्रियंका ठाकूर व गटातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। उपसंपादक अशोक गिरासे। साने गुरुजी कर्मभूमी स्मारक व महिला आर्थिक विकास महामंडळ याच्या समन्वयाने आज 30 बचत गटातल्या ज्या 30 महिला आहेत CRP त्यांचं आपण प्रशिक्षण घेतलं। अतिशय चांगली संख्या उपस्थित होती, म्हणजे सर्वच महिला उपस्थित होत्या। एक साधारण आपलं 10 वाजेला चालू झालं आणि 3 वाजेला आपलं सत्र संपलं। या सत्रामध्ये आपण बायकांसोबत म्हणजे ज्या आलेल्या महिला होत्या त्यांच्यासोबत जेंडर इक्वॅलिटी म्हणजे गावात किंवा कुटुंबामध्ये त्यांनी स्त्री पुरुष समानता कशी रुजवावी यासाठीचं त्यांना प्रशिक्षण दिलं गेलं। आणि त्याच्यानंतर डोमेस्टिक व्हायलन्स असेल, 498 असेल, जे महिलांना सुरक्षा देणारे कायदे, ते कायदे कशी राबवावे, त्या कायद्यांची जी काही माहिती असेल किंवा त्याच्यामध्ये झालेले बदल आहेत ते आपण त्यांना समजून सांगितलं। या प्रशिक्षणाद्वारे आपल्याला एक आशा आहे की या महिला ज्या प्रशिक्षणासाठी आलेल्या त्या या गावात जाऊन इतर महिलांना सहकार्य करू शकतील, त्यांच्या जगण्यामध्ये आनंद निर्माण करू शकतील। या अपेक्षेसह या प्रशिक्षणाचा समारोप झाला। प्रशिक्षणाला भूषण सर होते, संदीप सर होते, जिल्ह्याचे समन्वयक उपस्थित होते आणि सर्व बचत गटाचे ज्या प्रमुख अध्यक्ष CRP वगैरे त्या सगळ्या उपस्थित होते। थँक्यू। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।